Hello students, today we are going to see a chapter from your syllabus. The name of chapter is TV as Babysitter, and this chapter is written by Georgy Kosinski. So here the word babysitter means a person who looks after a child or children while the parents are out. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा छोट्या मुलाचे आई वडील हे बाहेर असतात काही कामानिमित्त किंवा ते जॉब करत असतील तर त्यांना त्यांच्या मुलाकडे लक्ष ठेवण्यासाठी एखादा स्त्री किंवा पुरुष ठेवावा लागतो, त्याला म्हणतात बेबी सिटर. जो की त्या मुलाची काळजी घेतो त्याला आपण म्हणतो बेबी सिटर. तर आज आपण बघू जर्जी कोसिन्स्की बद्दल. ही वॉज बॉर्न इन 1933 अँड डायड इन 1991. ही वॉज अ पॉलिश अमेरिकन नॉवेलिस्ट. तर ते पॉलिश अमेरिकन नॉवेलिस्ट होते. पॉलिश म्हणजे अ पर्सन हू बिलॉंग्स टू द कंट्री पोलंड. जो पोलंडशी संबंधित आहे त्याला आपण म्हणतो पॉलिश. जसं इंडियाशी संबंधित इंडियन, जो भारतातला आहे त्याला आपण म्हणतो इंडियन. त्याच प्रकारे जो पोलंड कंट्रीतून आहे त्याला आपण म्हणतो पॉलिश. सो ही वॉज अ पॉलिश अमेरिकन नॉवेलिस्ट. आता याचं कारण असं की त्यांचा जन्म पोलंडमध्ये झाला आणि ते वास्तव्यास होते अमेरिकेमध्ये, म्हणजेच युनायटेड स्टेट्समध्ये. ही वॉज बॉर्न इन पोलंड अँड बिकम अ युनायटेड स्टेट्स सिटीजन इन 1965. 1965 मध्ये ते अमेरिकेचे नागरिक झाले. तर त्यांनी लिहिलेले काही फेमस वर्क्स आहेत, त्यापैकी आपण काही दिले आहेत. जसं की द पेंटर बर्ड, स्टेप्स, द डेव्हिल ट्री अँड कॉकपिट. त्यांनी खूप सारं जे वर्क लिहिलं आहे त्याच्यापैकी काही फेमस वर्क जे आहेत ते हे आपण इथे दिले आहे. समोर बघूयात आपण. टीव्ही ॲज अ बेबी सिटर हा चॅप्टर तुम्हाला आहे सिलेबसमध्ये. हा एक एसे आहे. दिस एसे डिस्कसेस द सेंट्रल रोल दॅट टेलिव्हिजन हॅज कम टू प्ले इन एव्हरीबडीज लाईफ, स्पेशली इन चिल्ड्रन्स लाईफ, as they spend much of their time in front of it. तर या एसेमध्ये काय सांगितलं की टेलिव्हिजनचा सेंट्रल रोल काय आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि पर्टिक्युलरली लहान मुलांच्या जीवनामध्ये. तर ते आपण समोर बघू. दिस एसे पॉइंट्स आउट दॅट वेन चिल्ड्रन हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन फ्रंट ऑफ टेलिव्हिजन grow up and go into the real world, they feel threatened and disillusioned. तर जेव्हा लहान मुलं वयाने लहान असतात तेव्हा ते घरी बसून टी व्ही बघत असतात, परंतु असा वेळ येतो की त्यांना मग बाहेर पडावं लागते, शाळेत जावं लागते. तर त्यांना असं फील होते की ते बाहेरचं जग हे त्याच्यामुळे आपला मोहभंग होत आहे आणि तो थ्रेटन फील करतो. कशा प्रकारे आपण पुढे बघू. तर हा आहे तुमचं चॅप्टर. हे जसं तसं मी टेक्स्ट इथे पुट केलं आहे कारण की आपल्याला लाईन टू लाईन जावं लागेल. लँग्वेजचं जे टेक्स्ट असते ते आपल्याला लाईन टू लाईन त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याचे पीपीटीमध्ये बुलेट्स पण काढता येत नाहीत, त्यामुळे मी जसच्या तसं टेक्स्ट इथे पुट केला आहे. सो हिअर इज द टेक्स्ट ऑफ युअर चॅप्टर. विथ द ॲडव्हेंट ऑफ टेलिव्हिजन फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री, all aspects of animal and human life and death, of societal and individual behavior have been condensed to the average to a 19-inch diagonal screen and a 30-minute time slot. इथे ॲडव्हेंटचा अर्थ होतो उदयास येणे. तर जेव्हा इतिहासामध्ये टी व्ही पहिल्यांदा उदयास आली तेव्हा काय झालं, तर तेव्हा असं झालं की त्या काळातली जी लोक होती ते सर्व नॅचरल जे आहेत ते डोळ्यांनी बघत होते, परंतु जेव्हा टी व्ही आली तर त्या सर्व नॅचरल गोष्टी त्यांना टी व्हीवर बघायला मिळाल्या आणि स्पेशली 30-30 मिनिटाचे जे सिरियलचे स्लॉट असतात त्या स्लॉटमध्ये. टेलिव्हिजन, अ युनिक मीडियम क्लेमिंग टू बी नायदर रियालिटी नॉर आर्ट, has become reality for many of us, particularly for our children who are growing up in front of it. तर टी व्हीमध्ये जे दाखवले जाते ते सर्व काही खरं असते असा प्रकार नाही, परंतु
त्या काळातल्या लोकांसाठी हे सर्व नवीन होतं आणि ते जे काही टी व्हीवर बघत होते ते सर्व त्यांना खरं वाटत होतं. आणि आणि पर्टिक्युलरली लहान मुलांना, कारण त्यांचा मेंदूचा विकास झालेला नसतो. त्यांना जे वाटते की टीव्हीत जे दिसत आहे ते खरोखर कुठंतरी असं काहीतरी घडत आहे, अशा प्रकारे त्यांचा गैरसमज होता. Imagine a child watching this little world within which president and commoners walk, mice and lions, kissing lovers and dying soldiers, skyscrapers and dog houses, flowers and detergents, all are reduced to the small size, mixed together, given the same rank, and set in this same screen to be looked at. तर इथे काय म्हटलंय की अशा एखाद्या लहान मुलाचा विचार करा, इमॅजिन करा त्याला की तो या सर्व गोष्टी ज्या आता आपण बोललो, जसं की त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रेसिडेंट सुद्धा बघायला मिळतील, कॉमन पीपल सुद्धा बघायला मिळतील, माईस, लॉयन्स, काही प्राणी, सोल्जर्स डाईंग, जे जे आपले सैनिक मरत आहेत ते बघायला मिळतील, स्काय स्क्रेपर्स याचा अर्थ गगनचुंबी इमारत, डॉग हाऊसेस कुत्र्यांची घरं, फ्लावर्स, डिटर्जंट्स म्हणजे साबणाच्या जाहिराती वगैरे, हे सर्व तुम्हाला त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये बघायला मिळेल. तर त्या मुलाला नक्कीच वाटेल की हे सर्व काही जे आहे ते खरं आहे आणि जे आपण बघत आहोत टीव्हीवर ते सर्व खरं आहे. परंतु ते असं नसते. ते कुठून तरी इकडून तिकडून शूटिंग करून ते आणलेलं असतं आणि त्या टीव्हीवर दाखवलेलं असतं. परंतु त्या मुलाला असं वाटतं की हे सर्व कुठेतरी काहीतरी असं घडत आहे. The child watches this crowded world as he or she pleases while eating, yawning, playing. तर लहान मुलं काय करतात, हे जे सर्व टीव्हीवर दिसते तर ते आपल्या आनंदासाठी बघत असतात. तर केव्हा केव्हा जेवताना, जांभया देताना, खेळताना, काही पण करत असताना ती मुलं, छोटी मुलं ही टी व्ही बघत असतात. आणि काय बघत असतात तर त्यांना जे आवडते, कारण तिथे त्यांना पर्याय असतो, रिमोट असतो हातामध्ये. ते एखादी गोष्ट नाही आवडली, एखादं चॅनल नाही आवडलं तर ते पटकन चेंज करतात. व्हॉट इज द आउटलुक ऑफ सच अ चाइल्ड? व्हॉट डज इट एक्सपेक्ट ऑफ द वर्ल्ड? व्हॉट कॅन इट एक्सपेक्ट? तर लेखक असे म्हणतायत की जसा तो मुलगा टीव्हीवर या सर्व गोष्टी बघत आहे, परंतु जेव्हा तो बाहेर पडेल तर जगाकडून त्याच्या काय अपेक्षा असतील. म्हणजे तो जे टीव्हीवर बघत आहे त्याला असं वाटेल की तेव्हा जेव्हा तो बाहेर पडणार तर त्याला सर्व काही असंच बघायला मिळेल जसं तो टीव्हीवर बघत आहे. परंतु वास्तवात असं नसेल, कारण वास्तवातलं जग वेगळं आहे, टीव्हीत जी बघतो आपण ते वेगळं आहे. परंतु त्या लहान मुलाचा असा समज झालेला असेल की जे तो टीव्हीवर बघत होता ते सर्व त्याला बाहेर जसंच्या तसं बघायला मिळेल. It expects all things to be as equal as on television. त्याची अपेक्षा अशी असते की तो जे काही टीव्हीवर बघत होता ते सर्व त्याला तसंच्या तसं बाहेर दिसेल. Neither bad nor good, neither pleasant nor painful, neither real nor unreal, merely more or less interesting, merely in better or worse color. तर जसं की आता आपण बोललो की तो जसंच्या तसं त्याला बाहेर पण बघायला मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. नायदर बॅड नॉर गुड, ते जास्त खराबही नसेल, ते ज्याने बघितलं त्याच्यापेक्षा, किंवा चांगलंही नसेल. नायदर प्लेझंट म्हणजे ते आनंदी नसेल किंवा ते दुःखदायी पण नसेल. नायदर रिअल नॉर अनरिअल म्हणजे ते जसच्या तसं खरंही नसेल किंवा खोटंही नसेल. मेअरली मोर ऑर लेस इंटरेस्टिंग, परंतु कसं असेल, थोडंसं इंटरेस्टिंग असेल किंवा नसेल पण, जसं तो टीव्हीवर बघत होता. मेअरली इन बेटर ऑर वर्स कलर, फक्त त्याचा कलर तो चेंज झालेला असेल. जसं टीव्हीमध्ये ब्राईटनेस वगैरे कमी जास्त होते तसंच त्याला वाटते की बाहेर पण असंच काहीतरी असेल. इट इज अ वर्ल्ड विदाउट रँक. आता याचा अर्थ असा की जे टीव्हीत जो बघत आहे त्याला काही रँक नसते, सर्व गोष्टी तिथे सारख्याच समजल्या जातात. टू सच अ चाइल्ड द वर्ल्ड इज टू बी लुक्ड अपॉन. इट इज देअर टू एंटरटेन इट्स व्ह्यूअर. इफ इट डझंट, one alters it by switching the channel.
तर टी व्हीमध्ये काय होतं, जसं आता आपण बोललो की आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण ती चॅनल चेंज करू शकतो. इन द लिटल वर्ल्ड ऑफ टेलिव्हिजन ऑल इज सॉल्व विदिन इट्स मॅजिक 30 मिनिट्स. तर इथे म्हटलं आहे की 30 मिनिट्स स्लॉट, म्हणजे जो एखादा सिरियल, जसा एखादा मूवी पिक्चर बघतो आपण, तो असं 2-2.5 तास होतो. त्यामध्ये काय होते, एक पूर्ण लाईफ स्टोरी आपल्याला दाखवली जाते. हिरो, हिरोईन, विलन सर्व त्याच्यात होतात. हिरो लहानाचा मोठा होतो, त्याचं लग्न होते, तो बदला घेतो, शेवटी चांगला अंत होतो. अशा प्रकारे ते फक्त अर्धा तास किंवा 2 तासाच्या स्लॉटमध्ये आपल्याला दाखविल्या जाते. इन स्पाइट ऑफ द कमर्शियल्स द वुंडेड हिरो इदर रायझेस ऑर क्विकली डाईज. आणि हे सर्व होत असताना त्यामध्ये कमर्शियल्स म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा होत असतात. याचा अर्थ असा की एवढ्या कमी वेळात आपल्याला या सर्व गोष्टी दाखविल्या जातात. तर त्यामध्ये काय होते, हिरो इदर रायझेस ऑर क्विकली डाईज. तर हिरोचा मृत्यू पण होतो, हिरोचा राईज पण होतो. लव्हर्स मॅरी ऑर डिवोर्स, जे प्रेमी युगल असतं त्यांचं लग्न होतं किंवा त्यांचा डिवोर्स होतो. विलन्स किल ऑर आर किल्ड, जे विलन असतात ते इतरांना मारतात किंवा ते स्वतः मारल्या जातात हिरोकडून. ॲडिक्ट्स आर क्युअर्ड, जे व्यसनी रोग असतात ते बरी होतात. जस्टिस युजली विन्स अँड वॉर एंड्स. तर शेवटी काय होते, न्यायाचा विजय होतो आणि युद्ध वगैरे असते ते संपते. ऑल प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड अगेन धिस वीक ॲज दे वर लास्ट अँड विल बी नेक्स्ट वीक. तर हे प्रत्येक वेळी असंच होत असते. जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन एपिसोड काही बघाल, पिक्चर बघाल, तर ते प्रत्येक पिक्चरमध्ये जवळपास अशी स्टोरी असेल जिथे की शेवटी सत्याचा विजय होतो आणि वॉर एंड होतो. लाईफ ऑन टी व्ही मस्ट बी व्हिज्युअल. दिस मीन्स सिंगल फेसेटेड रिव्हील्ड इन अ सिम्पल स्पीच थ्रू द ऑब्वियस जेस्चर, नो मॅटर हाऊ डीप द मिस्ट्री, टी व्ही कॅमेरा पेनिट्रेट्स इट. तर इथे असं सांगितलं आहे की जे काही तुम्ही टी व्हीवर बघताय हे अशा पद्धतीने बनवल्या जाते की ती तुम्हाला आवडेल. साधी सरळ सोपी भाषा वापरून, कॅमेराचे अँगल, लाइटिंग, कुठले कलर असलं पाहिजे, कुठला सीन कुठे शूटिंग झालं पाहिजे, या सर्व गोष्टी व्ह्यूअर्सच्या आवडीनुसार चूज करून त्या तुमच्यासमोर प्रेझेंट केल्या जातात, जेणेकरून त्या तुम्हाला आवडतील. कारण तुमच्याकडे ऑप्शन असतात. तुम्हाला एक गोष्ट नाही आवडली तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ शकता. म्हणून ते जे कोणी सिरियल्स बनवणारे, मूवी बनवणारे असतील ते या सर्व गोष्टीचा विचार करून ते सर्व बनवतात, जेणेकरून ते सर्व तुम्हाला आवडलं पाहिजे. समोर सांगितलं आहे की पॅरेंट्स लिव्ह देअर चिल्ड्रन इन फ्रंट ऑफ द टी व्ही ॲज बेबी सिटर. तर आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे टी व्ही ॲज बेबी सिटर, तर तो बेबी सिटरचा रोल इथे कोण प्ले करत आहे, टी व्ही. बेबी सिटर म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे लहान मुलांचा सांभाळ करणारा स्त्री किंवा पुरुष. तर हा रोल इथे कोण प्ले करत आहे, टी व्ही. Parents leave their children in front of the TV as a babysitter because many feel it is infinitely safer to watch the same world of television than to walk in the world outside of their home. कारण खूपशा अशा आईवडिलांना वाटते की लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवण्यापेक्षा त्याला घरात टी व्ही समोर ठेवलं म्हणजे तो सेफ असतो. कारण बाहेर तो कुठे हरवेल, कुठे पडेल, काही लागेल त्याला, ही भीती असते. म्हणून ते लहान मुलांना टी व्ही समोर ठेवून देतात. आणि लहान मुलं सुद्धा टी व्ही समोर दिसली की एकटक त्या टी व्हीकडे बघत असतात. तिथे काही पण सुरू असो, त्यांना काही घेणं नाही. त्यांना असं वाटतं की जे काही तुम्ही टी व्हीवर चालू आहे, ते जे बघत आहेत ते कुठतरी काहीतरी असं घडत आहे. म्हणून पुष्कळशी पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलांना, लहान मुलांना टी व्हीच्या समोर ठेवून देतात. बट इज इट, परंतु लेखक म्हणतात की जसं लहान मुलांना टी व्ही समोर ठेवलं म्हणजे सेफ आहे, पण हे असं खरंच आहे का? अनलाईक टेलिव्हिजन द चाइल्ड ग्रोज ओल्डर. जसं टी व्ही उदयास आली तेव्हापासून तो काळ समोर समोर जात आहे, त्याप्रमाणे टी व्हीचं वय वाढतं. त्याचप्रमाणे तो जो लहान मुलगा आहे त्याचं सुद्धा वय वाढत आहे.
वन डे इट वॉक्स आउट ऑफ द टीव्ही रूम. आणि एक दिवस असा येतो, समजा तो 4-5 वर्षाचा झाला, त्याला समज आली, तेव्हा एक दिवस असा येतो की त्याला घराच्या बाहेर पडावं लागते. अगेन्स्ट हिज एक्सपेक्टेशन्स ही इज फायनली पुट इन अ क्लासरूम फुल ऑफ अदर चिल्ड्रन. तर एक काळ असा येतो की त्याला मग शाळेमध्ये ॲडमिशन करावी लागेल, त्याला घराच्या बाहेर पडावे लागेल. A child who has been trained to control the little world by changing the channels when he didn't like it and was accustomed to maintaining the same distance between himself and the world televised for his amusement is naturally threatened by the presence of people he cannot control. तर इथे असं म्हटलंय की जो तो टीव्हीवर बघत होता, तो त्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर तो चॅनल चेंज करू शकत होता. परंतु तो जेव्हा रिअल वर्ल्डमध्ये येतो तेव्हा त्याला एखादी गोष्ट नाही आवडली, तो तिथे चेंज करू शकत नाही. तिथे त्याला जे जसं आहे त्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल. मग काय होते, तो स्वतःला थ्रेटन फील करतो, म्हणजे त्याच्यासोबत कोणीतरी चिटिंग करत आहे असं त्याला फील होते, कारण की तो लोकांना कंट्रोल करू शकत नाही. जसं की तो रिमोटवरून टी व्ही कंट्रोल करू शकतो, त्या प्रकारे तो बाहेरच्या जगातील लोकांना कंट्रोल करू शकत नाही. अदर्स पुश हिम अराउंड, मेक्स फेसेस ॲट हिम, एनरोज. तर इथे बाहेर त्याला पुश हिम अराउंड म्हणजे त्याला त्रास होतो, इकडे तिकडे जाताना धक्का वगैरे लागेल, बोलताना कोणी त्याला कमी जास्त बोलेल, या सर्व गोष्टी घडत असतात. देअर इज नथिंग ही कॅन डू टू स्टॉप देम. परंतु तो हे सर्व थांबवू शकत नाही. ही बिगिन्स टू फील दॅट दिस रिअल वर्ल्ड अनजस्टली लिमिट्स हिम. आणि त्याला असं वाटायला लागते की हे जी बाहेरची लोक आहेत ते त्याला लिमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. इट ऑफर्स नो चॅनल्स टू टर्न टू. आणि इथे चॅनल सारखा कुठलाही प्रकार नाही की तो या गोष्टी चेंज करू शकेल. So that's all for this video. The next part we will see in the next video. Thank you.